अख्खे 6 वर्ष आम्ही हात भात खाल्ला आणि हेच ती भाताची खोली आणि आमची 10वी बच्ची गँग. ओम साईराम पब्लिक. तर सकाळी सकाळी आता तुम्ही माणसाने दोघं जण कुठे निघाले कपडे बिपडे घालून नाही का. आता आम्ही रोडला आहे बरं सध्या. तर आम्ही दोघं चाललो आता शाळेमध्ये. दोघं म्हणजे आज आमचा आहे ना सँड ऑफ आहे. तर मग आज सगळ्यांना रंगीत कपडे घालून बोलावलेलं आहे शाळेमध्ये. तर आज डायरेक्ट सगळा टॉपचा विषय करून टाकेल. डायरेक्ट कुडते बिडते घालून पोर शाळेत येणार आहे. तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी निघलेलो आहे आम्ही. तर तिकडून पण पोर आहे बघू आता. कारण की आता गेल्यावर आवाज तर काय द्यायचा येणार नाही सहज जसं क्लिपमध्ये. पण मग जसं शक्य होईल तसं क्लिपमध्ये म्हणजे ऑडिओ देत राहील नाही का विषय नाही. बघू आपण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये थांबा. सबस्क्राईब करून घ्या. या बोरान चिंगमचं नियोजन लावलं भाई. जाऊन दे मरू काही असू दे. आज हा चिंगमचं नियोजन लावलेलं आहे. तो लय लवकर आहे पण तू बॅग का म्हणून घेऊन आला रे. अरे यार तो भरले वाटून गेलो. थांब मग का आता हॉल तिकीट आता दिलं भाई पहिला काल आमचे बार लागले होते काल. पण मग जाऊन द्या चला मग काय जाऊ शाळेमध्येच आहे का नाही. याल धारा कोणतरी पडला ना भाई डायरेक्ट मक्कार साळून डायरेक्ट का बाजूला एकदा याला पाहून दे मला. आज कसा विषय गेला मग लावात ताकद. हे तिघ जण आहे ना बोल शाळेमध्ये डायरेक्ट वेगळेच दिसत होते बरं का. ते मागचे दोघं काय त्या पोराचे बॉडी गार्ड काय रे. अरे मला तर तसंच वाटू राहिलं राव. आज आहे ना भाऊ शनिवार होता आणि त्यातल्या त्यात आज सगळ्या पोरांना आहे ना सकाळची शाळा होती ना. आमचा सँडअप असल्यामुळे अजून पोरच नव्हते आले कोणी. मग समर्थने आज सँडअपच्या दिवशी RX आणली होती. मग RX घेऊन डायरेक्ट आम्ही निघालो होतो रात्याला. तिचं तर पण भाऊ पहिलं पेट्रोल फुल करून घेतलं म्हणजे टेन्शनच नको परत नाही का. आता शाळेमधली पब्लिक सगळी रेडी भाऊ कार्यक्रमासाठी. आज निरोप समारंभासाठी ना आमच्या शाळेला लाभलेले प्रमुख वक्ते ना त्यांनी लगेच प्रतिमा पूजन चालू केलं. आणि सई समजायला काय म्हणे डायरेक्ट कॅमेरा चालू करा आणि डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग चालू करून दिली. खरं तर आहे ना यांचं भाषण ऐकून ना सगळ्या पोरांचं मन असं भरून आलं होतं. कारण आम्ही शाळेमध्ये खूप एन्जॉय पण केला बरं का आणि त्याचबरोबर खूप काही शिकलो पण. त्याच्यामुळे शाळा अशी ना सोडूशी नव्हती वाटत आज नाही का. आम्ही शाळेतून जाता जाता आहे ना एक शाळेला एक छोटीशी भेटवस्तू सुद्धा दिली होती. म्हणजे जेणेकरून शाळेला सुद्धा आमची आठवण राहील आणि आम्हाला सुद्धा त्या शाळेची आठवण राहील. त्याच्यानंतर आपल्या जीवलग मित्राने श्रेयसने ना टॉपचा विषय केला आणि डायरेक्ट मुख्याध्यापक सरांचा सत्कार करून टाकला भाऊ. मोरे मॅडम यांचा सत्कार सगळ्यांचे सातत्याने करावा अशी विनंती करते. कदम SP सर यांचा सत्कार मोरे संजय करावा अशी विनंती करते. मॅडम यांचा सत्कार चौधरी अनुजा हिने करावा. देखील या ठिकाणी आगमन झालेला आहे. आदरणीय डाळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा गुलाबपुष्प सत्कार करावा. आदरणीय डाळे सर. That's why we are lagging behind. तुम्ही आम्ही खूप हुशार आहोत
फक्त आम्ही बोलत नाही म्हणून आम्ही मागे पडतो. तुम्हाला असं वाटतं पुण्या मुंबईचं पोर फार हुशार आहे, अजिबात नाही. पण ते पुढे होतात. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, अमुक सर, तमुक सर, अमुक नंतर बाय इंग्लंड मध्ये राहतात. आणि नाव पुण्यात पुढे. तुम्ही हुशार आहात रे, फक्त तुम्ही बोलत नाही. बोला ना. मी तुम्हाला काय विचारलं साधं, हॅव यू डिसाइडेड व्हॉट यू लाइक टू बिकम इन फ्युचर? तुम्ही ठरवलं का आम्हाला भविष्यात काय व्हायचं? आता मला ते सांगा, कोणी तुम्ही ठरवलं का भविष्यात आम्हाला काय व्हायचं आहे? लग्न करायचं म्हणतो. तिच्याशिवाय टाळ्या वाजवत तिच्या कलेक्टरचं बोल पाहिजे सांग मला मग आज आजकालची मुली भविष्यात कलेक्टर होणार हे लक्षात असू द्या. तेव्हा ही प्रयत्न करेल, होईल त्यावेळेस होईल. पण या अख्ख्या परिसरातली एक मुलगी सांगते मी कलेक्टर होणार. मग तुम्हाला आम्हाला बोलायला कुठं प्रश्न येतो? तुम्ही बोलत का नाही रे? खूप हुशार पोरं आमच्याकडं, पोरं आमचे बोलतच नाही, सांगतच नाही. शब्द शब्द वाढा दे बोलून बोलत नाही म्हणा मी. का मागे राहतो? दहावीचा निकाल लागला. शेजारच्या काही गाडी असते गावात, शेजारच्या मुलगी गेली आठला, चालली आमची बी आठला. शेजारचा मुलगा गेला कॉमर्सला, चालला आमचा कॉमर्सला. आमच्या 2025च्या बॅचला लाभलेले प्रमुख वक्ते होते ना, त्यांनी ना खरंच खूप भारी भाषण केलं बरं का. कारण की त्यांचं व्हिडिओ मध्ये नाव तर नाही घेऊ शकत मी, वेगवेगळ्या उदाहरणासहित ना त्यांनी त्यांच्या भाषणामधून आमच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. खरंच खूप खूप धन्यवाद सर तुमचं पण. अवघड गंमत करून टाकल्या या ना. पाहुण्याचं भाषण बेकार लागलं बघ. 12वी नंतर काय काय 12वी अख्खे 6 वर्ष आम्ही हाच भात खाल्ला आणि हीच ती भाताची खोली आणि आमची 10वी बच्ची गँग, टोटल गँग का भाताची खोली. योच तो 6 वर्ष आम्ही ह्योच भात खाल्ला. खूप मिस करीन यार या शाळेला. शाळेच्या ड्रेसवर जायचं लक्षात ठेवा. चला मग भावांनो, किती जरी काही केलं तरी आता शाळेतले दिवस काय परत येणार नाही आपले. आणि तसंच शाळेमधले किती जरी व्हिडिओ काढले ना, आपल्या शाळेमधल्या आठवणी कधीच संपणार नाही बरं का. तर चला मित्रांनो, सई समदड्याचे व्हिडिओ असेच शेवटपर्यंत बघत जा आणि जाता जाता गावठी ब्लॉग 502 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.